आजपर्यंत तुम्ही कोणकोणते क्लायंट्स हँडल केलेत, कोणकोणत्या फील्ड्स मधले? ओके सो मध्ये आमच्याकडे एक कोरिओग्राफर आली होती. अच्छा. ती उत्कृष्ट डान्स शिकवते आणि तिचं संगीत डान्स वर्कशॉप सुद्धा होतात. म्हणजे बरेच ती छोटे छोटे असे वर्कशॉप्स घेते. पण तिला यूट्यूब चॅनल तिने सुरूही केला होता स्वतःचा. पण प्रॉब्लेम हाच येत होता की कन्सिस्टंटली तिला टाकता येत नव्हते, व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते आणि जे टाकले होते व्हिडिओज त्याला रीच नव्हता. आणि प्रॉपर थंबनेल नव्हतं, प्रॉपर टायटल नव्हतं, प्रॉपर डिस्क्रिप्शन, हॅशटॅग, एसईओ काहीच नव्हतं. सो ती आमच्याकडे आली. सो आम्ही तिला प्रॉपर सांगितलं समजावून की असं असं आपण करू शकतो, असं स्ट्रॅटेजी वापरू शकतो, असं करू शकतो. सो आम्ही तिचं चॅनल हँडल केलं. 2 ते 3 महिन्यात तिला त्याच्यातून 10-12 स्टुडंट्सचे लीड सुद्धा मिळाले. अच्छा. कारण प्रॉपर रील्स आम्ही त्याच्यावर टाकायचो आणि व्हिडिओज एक आठवड्यातून एक व्हिडिओ जाईल असा. प्रॉपर एसईओ हँडल केला तिचा, प्रॉपर थंबनेल. सो असं करून करून तिचा चॅनल छान ग्रो होतोय सुद्धा अजून. आणि एक प्रकारे विन विन सिच्युएशन आहे ना. एक आनंद पण मिळतो की आपले क्लायंट्स आपल्या सोबत ग्रो करतात. अगदी अगदी तो आनंद जास्त आहे. येस, सबका साथ सबका विकास. करेक्ट. अच्छा. तर अजून एक तुला एक्सपिरियन्स सांगायचा मला. एक फायनान्शियल ॲडवायझर सुद्धा आमच्याकडे आले होते. सो त्यांना सुद्धा त्यांच्या फायनान्शियल टिप्स लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. त्यांनी स्वतःचं सुरूच केलं होतं असंच. आणि ते असंच ग्रो होत नव्हतं. हार्डली 10-12 सबस्क्रायबर्स, म्हणजे एक महिने झाले तरी काही वाढायचं नाही. त्यांनी व्हिडिओज टाकले स्वतःचे की फायनान्शियल टिप्स आणि SIPचं महत्त्व, फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. पण त्याला सुद्धा काही रीच नाही. मग आम्ही त्यांना सगळी स्ट्रॅटेजी समजून सांगितली. आम्ही त्यांचा चॅनल हँडल केला आणि त्यानंतर झपाझप असे ते चॅनल इतकं छान ग्रो व्हायला लागला आणि सबस्क्रायबर्स वाढले, रीच वाढला आणि त्यातून त्यांची ब्रँडिंग सुद्धा तेवढंच झालं.